नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना। तर आज आहे शुक्रवार आणि त्यासोबत 6 जून शिवराज्याभिषेक सोहळा। तर सगळ्यात अगोदर सर्व शिवभक्तांना शिवमय शुभेच्छा। आणि आता इथं बाजार आणलेला होता, तो भरून ठेवायचा होता। आता 4-5 दिवस झाले व्हिडिओ आलेच नाहीत। शॉर्ट व्हिडिओ टाकलेलं होतं पण लॉंग व्हिडिओ बनवलं नव्हतं, कारण 4-5 दिवस झाले जरा मला किडनी स्टोनचा त्रास होतोय। तो पण मला वाटतं एक 7-8-10 वर्ष झाले असेल हा त्रास चालू आहे। पण झाल्यापासून ना ते खडं तयार होतात, पडतात। आपण जोपर्यंत ट्रीटमेंट घेतली तर वर्षातून एकदा हा त्रास होतोच, 1-2 महिना। आणि ह्या वेळी कसं दुखायला लागल्यानंतर 4-5 दिवस सलग दुखतच होतं ते, म्हणजे कमी आलं नाही। जो आपला खडा आहे तो जर खाली यायला लागला किंवा पडण्याच्या मार्गावर असेल तर मग तो पडेपर्यंत दुखलं जाते। आणि आता पडलं ना एक 5-6 महिने परत त्रास होत नाही, पण तिथून पुढं परत वर्षातून एकदा तर ते म्हणजे होतंच। आणि आयुर्वेदिक थोडंफार औषध किंवा जे काही ट्रीटमेंट घेतली तर मग तेवढ्यापुरतं राहतंय, पण प्रत्येक वर्षी खडं बांधतात आणि पडतात, ही प्रोसेस चालूच राहते। आता रेग्युलर औषध आपण पण लाईफ टाईम पण घेऊ शकत नाही। आता मी ज्यावेळी मला त्रास होतोय त्यावेळेस घेते। आता पाणी तर भरपूर पिणं असतंय, पण का माहीत नाही, पण हे खडं नेहमीच तयार होतात। आणि ह्याचं दुखणं अतिशय बेकार, म्हणजे किडनी स्टोनचा जो त्रास आहे ना तो खडा पडायला लागला एवढं बेकार दुखतं, विचारूच नका। तर बाजार साखर, शेंगदाणं, तेल, गूळ, खोबरं असं थोडंफार म्हणजे ह्याच वस्तू आपल्याला जरा जास्त लागतात। तेल शिल्लक होतं पण तेवढा दिवस जाणार नाही म्हणून एक पिशवी एक्स्ट्राची आणली। कॅन अजून आहे, त्यात 1-2 लिटर असेल। तर सकाळी आज स्वयंपाकाला म्हणजे शेंगदाणच नव्हताच, भाजीला संपलेलं होतं, त्यामुळं मी कांदा टोमॅटोचीच भाजी केलेली। तोपर्यंत आलं तर म्हटलं शेंगदाण्याच कूट वरून टाकता येईल। स्वयंपाक झाल्यानंतर बाजार भरून ठेवला आणि मग परत सकाळची सुरुवात। आता काल पण लग्नाला गेलेलो आणि बाहेर गेले ना तो दिवस म्हणजे पूर्ण दिवस असाच जातो, राहिलेली कामं पण तशीच राहतात, त्यामुळे बाहेर फिरणंच नको वाटतं। तरी आता सकाळी दूध चहा वगैरे झालेला होता आणि चहाची भांडी, पोळपट वगैरे असतं ते सकाळीच आम्ही धुतो। आणि माशांना आता स्वयंपाक करायच्या अगोदर तर दूध झाकून ठेवलं आणि हे मारून एक 5 मिनिट जाऊ दिलं आणि मग स्वयंपाकाला करूया म्हटलं, कारण माशा अशा त्रास देतात ना। आता मारले ना आजच्या पुरतेच जातात, तर उद्या परत त्या आलेल्या असतात। तर हे सगळं मारलं थोडंच, कारण स्वयंपाक करताना ते नको वाटतं। मग एक 5-7 मिनिटं राहू दिलं आणि नंतर मग परत आले किचनमध्ये। तरी पण एखादी माशी अशी वरती दिसतच होती। तर दुधावरची जी साई असते ते तर हे शिळं दूध होतं रात्रीचं, त्याच्यावरची साई काढून मग ओमला दूध द्यायचं होतं। आता जान्हवीने ना हाईट आणि हे काम सकाळ झालं बघा। डबा घ्यायला गेले आणि तो परत पडला। दूध गरम करायला ठेवलेलं होतं, त्या पातेल्यातच तो पडला। जास्त सांडलं नाही पण थोडंफार सांडलं। एखाद दिवशी कामाची इच्छा नसेल तर ना ही अशी कामं वाढतच जातात। जर आपल्याला कंटाळा असेल, आळस आला असेल ना, त्या दिवशी बरोबर कामं वाढतात। म्हणजे आपलं लक्ष कामात नसतं, त्यामुळं मला वाटतं ते मग कामं वाढत राहतात। थोडंसं सांडलं पण ते नंतर आता कापड वगैरे व्यवस्थित धुवायला लागते, नंतर दुधाचा पुसलेला वास खूप येतं। तर हे ग्रिडजोचं सुपर मिल्क मागवलेलं होतं, जान्हवीने तिच्यासाठी मागवलेलं आहे, पण ओमला पण तेच प्यायचं आहे। तर ते मुलींचं आहे। हाईटसाठी तिनं आता हाईट किती वाढते न वाढते माहीत नाही, पण तिचं बरेच दिवस चाललं होतं मला ती घ्यायचं आहे। ती असं पण दूध पित नाही, म्हणून म्हटलं बघूया। 600-650 पर्यंत काहीतरी पडलेलं, ते अर्धा किलोचा डबा असेल मला वाटतं। चॉकलेट फ्लेवरमध्ये मागवलेलं, पण चॉकलेट फ्लेवरपेक्षा व्हॅनिला फ्लेवर चांगला लागतो, कारण तिला बॉर्नविटा वगैरे असं टाकलेलं पण दूध कधी आवडलेलं नव्हतं। तरी पण आता तिनं मागवले म्हणल्यानंतर आता ती पिते। तसं बॉर्नविटा सारखीच टेस्ट लागते, पण हे ना हाईट वाढते असं आता ते TV ला बघून तिनं म्हणजे बरेच दिवस तिचं चालू होतं मला घ्यायचं आहे। तर ओम पितो, तर तिचं म्हणणं असतं ओमची हाईट भरपूर आहे, आता त्याला गरज नाही, मुलींचं का पितोय तो? तर तो म्हणतो मुलींचं असं काही नाही, म्हणतो मला असंच प्यायचं, हाईटसाठी नाही। तर दोघांची भांडणं असतात। तरी तर आज भाजी करायची होती मटकीची, तर आता कपसुद्धा आज पडता वाचला, फुटला असता पण थोडक्यात तो राहिला। एखादा दिवस असाच जातो की सगळी कामं आपली म्हणजे एक्स्ट्राचीच वाढून बसतात।
तर इथं आता भाजीला दुसरं वाटण नव्हतं, शेंगदाण्याचं कूट वगैरे नव्हतं, म्हणून मी कांदा, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर आहे आणि ह्याचंच पेस्ट बनवून घेतली डायरेक्ट आणि मग त्यामध्ये मटकीची भाजी केली. हे असं पातेलं एकच आहे माझ्याकडं, बाकीचे ॲल्युमिनियमचे आहेत. ॲल्युमिनियमचा वापर कसा जेवढा कमी करता येईल तेवढा केला आहे. म्हणजे कधी तर होतं थोडीशी मोठी जास्त पातेली आपल्याकडे नसतात, त्यामुळं कधी तर ठीक आहे, पण रोजच्या म्हणजे रेग्युलर ह्याच्यात म्हणजे बऱ्यापैकी मी कमी केला. पण एक्स्ट्राचं कधीच असेल का तर त्यावेळी मग थोडी मोठी पातेल्याचा वापर झाला तर मग ॲल्युमिनियमच होतं. नाही तर दुधाला तर 2 आहेत ते स्टीलचीच आहेत. आणि भाजीला कसे आहेत पातेले, पण त्यामध्ये जाड पातेले नाहीत, ती कशी थोडीशी हलकी. आता लग्नातली पातेले माहीत आहे स्टीलची आपल्याला, आणि पहिली स्टीलची क्वालिटी एवढी काही जाड नव्हती, त्यामुळे त्यात भाज्या करायला गेलं तर ते करपतात. त्यामुळे दूध, पाणी वगैरे गरम करायला असं बरं पडतं. पण भाजीसाठी हे अशी ब्लॅक कोटिंगची आहेत ती बरं पडतात. तर लोखंडाचे कढई आहेत, पण त्यामध्ये बऱ्यापैकी भाज्या काळ्या होतात रस्सा भाजी करायला गेलं तर मग त्यामुळं ते घरच्यांना नको वाटतं. आपल्याला ठीक आहे, आपल्याला माहीत आहे ह्यातून आयर्न भेटतं, पण आता काळ्या भाज्या पण बघितल्यावर खाण्याची इच्छा होत नाही काही जणांना. त्यामुळं मग स्टील हे असं ह्याचं घेतलेलं आहे. चपातीचा तवा पण तसाच आहे, फक्त मग एक्स्ट्रा भाज्या झाल्या ना एकच पातेलं आहे माझ्याकडे. स्टीलची कढई पण एक आहे, त्यामध्ये करते, आणि एक भिडाचा तवा आहे, त्यामध्ये सुक्या भाज्या बऱ्यापैकी होतात. म्हणजे पूर्ण ॲल्युमिनियम बंद झाले असं नाही, पण बऱ्यापैकी ते कमी केले. 90% तर 10% कधी तर वापर होतो मग त्याचा. नंतर इथं चपात्या करून घेतल्या. चपात्यानंतर एक भाकरी पण मला करायची होती. मग चपात्या झाल्यानंतर भाकरी केली, आणि तोपर्यंत मग शेंगदाणे नव्हते भाजीला, तर थोडंसं म्हणलं मग आलेले होते तोपर्यंत बाजार आलेला होता. तर बाजार इथला गावातलाच असतं, त्यामुळं खोबरं आहे, तेल, शेंगदाणं, साखर ह्या नेहमीच्या गोष्टी एवढंच राहतं. बाकीचं कॅन्टीनचं असतं, नाहीतर मग ह्याचं कॅन्टीनमध्ये बऱ्यापैकी ह्याचं सामान सगळं भेटतं. तर हा किराणा जो असतो तो तर पावडर व चहा पावडर वगैरे तिकडचीच असते, तेल तिकडचं असतं. तर शेंगदाणे संपलेलं होतं, त्यामुळं अगोदर थोडंसं भाजीपुरताच चपातीच्या तव्यात लगेचच भाजून घेतलं, आणि मग भाकरी झाल्यानंतर ते भाजून घेतलं आणि थोडंसं बारीक करून मग त्यात भाजीत थोडंसंच टाकायचं होतं, 2 चमचे. टोमॅटो आणि कांदा जर पेस्ट करून भाजीला घातली तर ना भाजीला नंतर वरून जास्त मसाला घालायची पडत नाही, भाजी मिळून येते. आणि ही रताळं शनिवारी आणलेली होती, तर ह्याचं काही करणं झालंच नाही, तर म्हटलं तव्यात अशी तर भाजावी. अशी भाजलेली पण आवडतात बिना पाण्याची, नाहीतर राहिली तर म्हटलं मग ते सुकून जाते. तर असं होतं आजचं सकाळचं रुटीन. आता इथून पुढं गॅस आवरायचा, फरशी पुसायची, आणि किचन पण बऱ्यापैकी साफ करायला आलेलं आहे. सगळंच घर तसं थोडं थोडं आता क्लीन करायचं चालू करायचं आहे. महिनाभर इकडं तिकडं जाण्यात म्हणजे साफसफाईकडे लक्षच नव्हतं, तर आता हळूहळू सगळी कामं करायची. श्री स्वामी समर्थ. सगळं